या बिझनेस इन्शुरन्स मी ह्या मॅडमकडून ऐकला. मला ते खूप आवडला. पण मला असं वाटतं की इतर लोकांनी पण थोडंसं ऐकून घेतलं पाहिजे त्यांचं. आणि ते जेन्युअनली मदत करतात, ते आपल्याला मनापासून मदत करतात ते. आणि त्यांची मनापासून इच्छा आहे की समोरच्याने ऐकलं ना तर त्यांना फायदा होईल, एवढीच त्यांची इच्छा आहे. मला खूप आवडला हा. कसं म्हणजे तुम्हाला बिझनेस इन्शुरन्स म्हणजे काय कन्सेप्ट काय समजली तुम्हाला? काय लक्षात आलं? त्यामध्ये आपल्याला फायदा भेटेल इन्शुरन्स मध्ये. टॅक्स मध्ये काय फायदा भेटेल? हा, टॅक्स मध्ये आपण जे टॅक्स मध्ये पैसे भरतोय ना, त्यांनी आपल्याला इकडे फायदा भेटेल ह्या कन्सेप्टने. मला असं वाटतं बिन पैशाचं इन्शुरन्स भेटेल. किती पण कोटीचा बिझनेस हो, किती पण कोटीचा बिझनेस असू दे. हो, छान आहे. पण मला खूप आवडलं. म्हणजे का करायला पाहिजे बिझनेसमॅन लोकांनी हे बिझनेस इन्शुरन्स कन्सेप्ट का करायला पाहिजे? त्यांना फायदा होईल ना पुढे बिझनेस. काय फायदा? त्यांच्या टॅक्स बद्दल बोलते ना मी. टॅक्स विषयी बोलते ना. टॅक्स मध्ये फायदा होईल. फायनान्स मध्ये फायदा होईल त्यासाठी. तुमचं नाव? रुपाली सोनवणे, राहणार घोडेगाव, नगर. हो, नगर. ओके, थँक्यू. ओके.